सेकंद झाला, मला सुरू करूया म्हटलं. तर नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ पवार, मराठी फिल्ममध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. जर्किंग नाही घेतलं कारण थंडी वाजते, पण धुवायला टाकलं. एकच जर्किंग आहे, गरीब माणूस आहे आणि राजा माणूस आहे. गरीब माणूस बी, राजा माणूस बी. राजा माणूस गरीब काय ते मला कळलं. राजा माणूस काय तर वाजल्यात किती सांगतो बा, 10 वाजून 11 मिनिटं आलं तर समजून जा राजा माणूस काय. आता 10ला आल्यावर कधी जाणार, हे रोजच झालं आपलं 9-10 तरी बी आपण 1000 रुपये करतोय, जी की खूप चांगली गोष्ट आहे. काही लोकांना सकाळी 5ला 6ला येऊन संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत काम करतात आणि FB इंस्टा ऑल इंटरनेटला म्हणजे इंटरनेट प्लॅटफॉर्मवर काय म्हणतात की धंदाच होत नाही. भाऊ सोमनाथ पवार 10ला येऊन 4ला तर 1,500 रुपये करतोय. तुमचा धंदा का नाही होत, येडाच काढता काय? आपल्याकडे सगळे प्रूफ भेट, कोणाला पाहिजे असेल तर दाखवतो, या भेटा कात्रज मध्ये दाखवतो तुम्हाला प्रूफ. लोकांना येड्यात काढायचं, राव धंदाच नाही, धंदा नाही तर गाडी विकून टाक बाबा. मी माझं बी सांगितलं मी, बरं का, माझा जोपर्यंत धंदा चालेल तोपर्यंत मी गाडी चालवल. धंदा नाही चालला, मला वाटतं की माझं लॉस होतं, मी गाडी विकून टाकायचं. साहजिक की भाऊ, धंदा होत नसेल तर गाडी विकून टाका, घरी बसा, नाही दुसरं काम करा. उगा एक लोकांना येड्यात काढायचं, धंदा होत नाही. एखादा बेरोजगार असेल, एखादा चांगला व्यक्ती असेल ज्याला कामाची खरंच गरज आहे, जिथं त्याला खरंच काम नसेल, तो एखादा रिक्षा काढत असेल त्याला काढू दे ना. तुमचे व्हिडिओ बघून तो डिमोटिवेट होते माणूस. मला बी असं सांगते लोक, भाऊ चाललंय ना घर आपल्या याच्यावर रिक्षावर, खोटं काय बोलायचं, जे खरं आहे ते खरं आहे. आणि जे माझे मित्र आहेत झोमॅटो मधले त्यांनाही माहिती आहे, त्यांना बी सजेस्ट केले, त्यातले 2-3 जणांनी घेतले आणि त्यांचं बी घर चांगलं चाललंय. ते बी चांगले 1.5-2 कमवतात. मला मनक्याचा गॅप असून बी मी 1.5 कमवतोय, 1000-1,500. ते तर मला वाटतं 1.5-2च्या वरच कमवतोय. हे नवीन आहेत, मी बी नवीन होतो तेव्हा चांगला कमवतो. धंदा कमी झालाय नाही असं नाही, पण नवीन असतो तेव्हाच देतात धंदा. जुनं आलं की धंदा कमी देतात, पण याचा अर्थ असा आहे की देत नाही असं नाही. 1000-1,500 तर देतात. 1000 रुपये बाद झाले, डोक्यात पाणी राव, अजून काय पाहिजे. तुम्ही विचार करत असाल आपल्याला हायफाय लक्झरी जीवन जगायचं, भाई तुम्ही हायफाय मोठी लक्झरीच घे. गुजरात पुणे कर, मोटर लक्झरी काढ. मग काय 10 चाकाची गाडी काढ, मग तू लक्झरी जीवन जगशील. 3 चाकावर तुला किती पाहिजे? 1000-2000 डॉक्टर पाहिजे. 2000 डॉक्टर पाणी झालं 10 वाजता येते तरी. असो, राजा माणूस आहे, लोकांना आपल्याला खोटं बोलायला आवडत नाही. तुम्हाला माहिती आपलं कंटेंट काय, ओजी कंटेंट, आपलं जे खरं आहे ते खरं आहे. आलोय 10 वाजता आलोय. पहिलं मी म्हणायचं 4 वाजता यायचं, तेव्हा 4 वाजता यायचं. बऱ्याच वेळा येऊन बी दाखवले आणि करून बी दाखवले, 2च्या वर बी केलेलं आपण. त्यामुळे काय तेच रिपीट करण्यात मजा नाहीये. जे झालं गेलं ते गेलं. आता आजचं बघायचं आपल्याला, आज 1000 रुपये कसं नाही. 3 कांड्या तर 3 कांड्यावर जेवढं होईल तेवढं काम करायचंय, पण मिनिमम 1000 रुपये तरी करायचे. 1000 रुपये केल्याशिवाय घरी जायचं नाही. तर 63 रुपयाची ऑर्डर पडली, 63ला आपण हात लावत नाही, गेली ऑर्डर तर हातात लावायचा नव्हता, कॅन्सल करायची ऑर्डर. तर आपल्याला फक्त 100 आणि 100च्या वर पाहिजे. 100चेच 10 ऑर्डर मारायचं आणि घरी जायचं, टेन्शन नाही घ्यायचं. 7-8 तासात सांगा 10 ऑर्डर कसे होत नाही. पहिले 4-5 ऑर्डर मारून घ्यायची 10-12-1 वाजेपर्यंत आणि जेवून घ्यायचं. जेवून झाल्यावर 500 रुपये राहील 5 ऑर्डरचे. बघायचे 100ची पडली तर प्रथम मग 50-50चे 10 ऑर्डर मारायच्या, झाले 500. हे 500 हे 500, 1000 झाले. कारण कालचे 3 काढले, काल CNG काढलेले आपण, त्यामुळे आज CNGचे पैसे काढायची काही गरज नाहीये. आणि जर निघलंच तर झटका झालाच तर आपण काय मागच सरणार थोडी, आपण करणार पुढं. पण मिनिमम 100-1000-1000 काढायच्याच. आणि CNG निघलं चांगली गोष्ट आहे, मेंटेनन्स निघलं तर अजून चांगली गोष्ट आहे. अजून काही पाहिजे ना आपल्याला, पण मला माहिती आहे ते CNG कव्हर चालला आणि कव्हर नाहीये. त्यामुळे ठीक आहे, काय करत नाही. तर चला सुरू करूया आजच्या खेळायला. बघूया पहिलं ऑर्डर कधी पडते का नाही. 200 ब्लॉक कम्प्लीट झाले, तर मला वाटलं नव्हतं जर्नी इथवर येईल. आणि आपल्या स्वतःच्या मोटिवेशनसाठी, लोकांच्या मोटिवेशनसाठी व्हिडिओ बनवतोय. ज्यांना आवडतं त्यांनी बघा, ज्यांना नाही आवडतं आणि बिझनेस नाही बघा, मला काही फरक पडत नाही. माझ्या मोटिवेशनसाठी व्हिडिओ बनवतोय. आणि एखादा असतं भाऊ की आम्हाला बी मोटिवेट कर. कट झालं कारण ऑर्डर पडली, तर आपण लोकांना आणि स्वतःला बी सुद्धा मोटिवेट करत असतो. ज्यांना बघायचं त्यांनी बघायला बोललेलं, त्यात काही विषय नाही. तर कट झालं कारण ऑर्डर पडलेली, 100 रुपयाची ऑर्डर पडलेली रॅपिडोची, नॅन्सी लेकला. नॅन्सीला चालू आहे ऑर्डर पिक करायला. आणि कुठे काय माहिती, पण 100ची ऑर्डर पडली, म्हटलं चला थांबायचं नाही. 12:30 वाजल्यात आणि आत्तापर्यंत 250 रुपये झालेत. तर पहिली ऑर्डर रॅपिडोची पडलेली 100ची, ती सिटीमध्ये सोडली. तिथनं एक लोकल कमला नेहरूला छोटीच ऑर्डर होती, ती 50 रुपयाची. आणि तिकडनं मला वाटतं बराच वेळ थांबल्यानंतर एक 100-110 रुपयाची ऑर्डर पडली वानवडीला. टोटल आत्तापर्यंत 250 रुपये काहीतरी झालेत, जे की खूपच कमी झालेत. आणि पण ठीक आहे, आता उशिरा आलं आपण काय, आता 12 वाजता जेवायला बसतो, आता जस्ट जेवण झालेले.
2 तासात 250, नॉट बॅड. 2 तासाला 200चं आपलं हे म्हणजे इन्कम करतो आपण, असं आपलं थिअरी. 2 तासात 200 रुपये. त्या हिशोबाने मला आता 12:30 वाजलेत ना, आतापर्यंत ओके 200-250 रुपये. तर ह्या पुढे असा 250 झालेत ना अजून, तर अजून 750 करायचे. अवघड दिसतंय पण होऊ शकतं. संध्याकाळी जर 8-9 वाजेपर्यंत जरी थांबलं तरी होऊ शकतात. आज जरा खूपच कमी झालं, नाही तेव्हा 100, 200, 300 सकाळ ऑर्डर पडतात ना, तेव्हा होऊन जातं. आज ते बसले नाही ऑर्डर. धंदा आहे भाऊ, धंदा असंच आहे. कधी खाली कधी डायरेक्ट वर. परवा बघितलं ना, एक कस्टमर भेटलेला डायरेक्ट मीटरने फुल हिंडवला. किंवा त्याच्या अगोदर बी एकदा दोनदा असं झालं की डायरेक्ट 200-300 ऑर्डर पडलेला आहे. झटपट भटपट पटपट 8 तासात 1,500 रुपये कमवलेले. हे एकदा नाही 2-3 वेळा, बऱ्याच वेळाच झालेले. हे आता लेटेस्ट 2-3 वेळा झालेले. त्यामुळे ठीक आहे, काय हरकत नाही. पण आपल्याला 1000 रुपये करायचे, याचा अर्थ असं नाही की आपण लगेच जाणार आहे. 1000 रुपये केल्याशिवाय घरी जाणार नाहीये. आता जस्ट चालू करणार आहे, बघूया पहिली ऑर्डर कधी पडते का नाही, जेवणानंतरची पहिली ऑर्डर. आणि 750 केल्याशिवाय, म्हणजे अजून 750, टोटल 1000 रुपये. 1000 रुपये केल्याशिवाय घरी जायचं नाही. 750 रुपये करायचे. आता मला तर वाटतं जी पडेल ती घ्यावी, कारण दुपारनंतर तुम्हाला माहिती, मी व्हिडिओच्या यापूर्वीच्या ब्लॉगमध्ये बी सांगितलंय की दुपारच्या अगोदर 100च्या वर ऑर्डर उचलायची आणि दुपार झाल्यानंतर 12-1 नंतर ना जी पडेल ते उचलायची. कारण ऑफिसला जाणारे खूप कमी लोक होतात. ऑफिस टायमिंग संपतो ना, मग तिथं नखरा नाही करायचं. तिथं पडेल ती ऑर्डर घ्यायची. सकाळी पीक टाइमला, सकाळ आणि संध्याकाळी पीक टाइमला फक्त नखरा करायचा. 100च्या वर 100 वाले घ्यायचे. आणि आता ऑफ सीझन आहे, म्हणजे आता सगळेजण ऑफिसला गेलेत. आता सध्या 4-5 चालू होईल धंदा. तोपर्यंत मग जी पडेल ती घ्यायची. नाही तर मग जेवण झालेलेच आहे, मस्त ताणून द्यायची. 4-5 उडायचं. 9 वाजेपर्यंत 1.5-2 कसे बी होतात. ते आपल्या टॅलेंटवर आहे, आपण कुठं थांबतोय कुठं नाही, लोकेशनवर आहे आपल्या, ते आपल्याला माहिती आहे. आता मी वानवडीमध्ये, आता मी चालू नाही केला अजून, पण मला एक हे सांगतो मी, 12:30 वाजलेत ना, 1.5, 2.5, 3.5, 4.5, 3 तासात ना 500 रुपये होतील माझे. 3 तासात 500. 5 वाजेपर्यंत, चला 5 वाजेपर्यंत टार्गेट कम्प्लीट होईल. 750 रुपये 5 वाजेपर्यंत बेट लावून सांगतो. अजून तर काय माहित नाही काय होईल काय नाही. म्हणजे हे आपलं टार्गेट आहे आजचं, की 5च्या आत 1000 रुपये करून घरी जायचे. 250 झाले, अजून 750 करायचे. तर बघूया 5च्या आत 1000 रुपये होतात का नाही होतात. झालं ते ठीक, नाही तर अजून अर्धा-1 तास थांबूया, पण 5च्यात करण्याचा प्रयत्न करूया आणि पडेल ती ऑर्डर घेऊया. आता चला टायमिंग सांगतो, 4:22 झाल्यात. शेवटची ऑर्डर जी होती ती नरेला ड्रॉप केली. आणि बघू शकता CNG भरायला आपल्या एरियात आपण भारतीय विद्यापीठला. किती वाजलेत? 4:22. आणि आता मी तुम्हाला प्रूफ दाखवतो किती कमवत किती नाही. तुम्ही म्हणसाल भाऊ कामच होत नाही, धंदाच नाही. बोललेलं ना भाऊ 5च्यात घरात. आणि नंबर बघू शकता तुम्ही, इतक्या जवळ आलं की 5च मिनिटात नंबर लागेल. आणि पार्किंग आपल्या जवळच आहे. 5 मिनिटात CNG भरून, जास्त 10 मिनिटं, 5-10 मिनिटात, 15-20 मिनिटं, 20-20, 40-50, 60, 10 मिनिटात घरी. 5च्यात घरात बोललो होतं ना. तर चला आजचा ब्लॉग इथं संपूया. भेटू त्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि 1000चं प्रूफ मी आत्ताच देतो तुम्हाला. चला.